माटेगावकर सरांचा प्रताप. माटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ मंडळी हा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अन्नीसकडनं संताप व्यक्त करण्यात आला आणि कसून अशा चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मंडळी, नीटच्या पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जो व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर इथे तुम्हाला दाखवतो आहोत. आपण यामध्ये बघू शकत आहोत की मोटेगावकर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर तांब्यामधून पाणी शिंपडतात. आता याला काय म्हणावं? तुम्ही नीटची तयारी करताय आणि तांब्यामधनं पाणी शिंपडताय विद्यार्थ्यांच्या अंगावर. म्हणजे ही खळबळ उडवून देणारी घटना आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तर CBIने लातूरमधल्या RCC क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक केलेली. नीट पेपर फोडण्यात मोटेगावकरांचा थेट सहभाग होता. त्यामध्ये 8 दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका मिळवल्याचं CBIच्या तपासातून समोर आलं. त्यानंतर मोटेगावकरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यामध्ये परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतचा संवाद असेल किंवा आपल्या क्लासेसमध्ये जे शिकवलं तेच परीक्षेत आल्याचं सांगण्यात आल्याचं आणि ते सांगणारे विद्यार्थी त्यांच्याकडनं तसा व्हिडिओ करून घेतलेला होता. आता मोटेगावकर एक अंधश्रद्धा पसरवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधी हे प्रतिक्रिया देत आहेत आणि पोलीस तपासाची मागणी त्यांनी केली आहे. म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आधीच राज्यभर चर्चेत आलेला शिवराज मोटेगावकर याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यावर तांब्याच्या भांड्यातलं पाणी आणि गवताच्या साह्याने ते पाणी शिंपडत असताना आपण या ठिकाणी बघतो आहोत. हा अशोक खरासारखाच घोर प्रकार असल्याची भावना सोशल मीडियामधनं आता उमटू लागलेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजाध्यक्ष माधव बावगे यांनी देखील अशा प्रकारावर आक्षेप नोंदवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे, त्यासाठी असं काम आणि अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतील तर याचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते, अशी प्रतिक्रिया माधव बावगे यांनी दिलेली आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही ट्विट करून प्रश्न विचारल्यात. एम्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिवराज मोटेगावकर यांनी मंतारलेलं पाणी शिंपडलं, मग हे नेमकं अशोक खरात यांच्या ओशनोजेलच्या दाव्यापेक्षा वेगळं कसं? आणि असा प्रश्न आता हा उपस्थित केला जातो आहे. जेव्हा अंधश्रद्धा हा व्यवसाय बनतो आणि मोठ्या लोकांशी ओळख हे संरक्षण कवच बनतं, तेव्हा त्याची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागते. चमत्कारांचे दावे करणारी व्यक्ती तरुणांच्या विचारविश्वाला दिशा देण्याच्या भूमिकेत असू नये. दैवी उपचारांचे दावे असोत, अंधश्रद्धेचं शोषण असोत किंवा सत्तेचा गैरवापर असो, उपाय एकच, निष्पक्ष चौकशी आणि सर्वांसाठी समान न्याय, असं विजय कुंभार यांनी म्हटलं. त्यामुळे आता हा व्हायरल व्हिडिओ आणि या व्हायरल व्हिडिओवरनं मोटेगावकरवर कारवाई होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.